नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप दिवसांनी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खूप दिवसांनी असं कारण का खूप दिवसांनी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणतो आहे. कामाच्या व्यापांमुळे व्हिडिओ बनवता आले नाहीत, त्यासाठी पहिली क्षमा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघताय, मी मराठी शाळेमध्ये आमच्या आलो आहे. दरवर्षीप्रमाणे मराठी शाळेमध्ये एक पोषण पंधरवडा असतो आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे. या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो, तो म्हणजे मुलांना पोषक आहार कसा द्यायचा असतो त्याच्यावरती हा कार्यक्रम असतो. घराकडून खूप वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवून इथे आणले जातात आणि ते दाखवले जातात. चला तर मित्रांनो, आता आपण बघूया कार्यक्रम कसा आहे आणि कोणकोणते पदार्थ इथे आणलेले आहेत. पोषण अभियान 2024 पोषण पखवाडा हा कार्यक्रम साजरा होता आपल्या कुरगावच्या अंगणवाडीमध्ये. आज या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला, त्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि अतिशय सुंदर पद्धतीने पालक आणि अंगणवाडी शिक्षिका, आपल्या अंगणवाडी बाई, आशाताई या सर्वांनी मिळून हे सुंदर असं पदार्थाचं प्रदर्शन घडवलेलं आहे. यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत. याचं कारण काय असतं की वेगवेगळे कडधान्य आहेत, वेगवेगळे पदार्थ आहेत, पालेभाज्या आहेत, अंडी आहे. हे सगळे पदार्थाचं काय बनवलेलं आहे, इथे प्रदर्शन बनवलेलं आहे. तर हे बनवण्याचं कारण काय आहे, तर तुम्हाला सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपल्या शरीरामध्ये काय गेलं पाहिजे, आहार चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे आणि आपले शरीर सुदृढ निरोगी राहिलं पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे अन्न आहे ते आपण काय केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. आपलं जीवनसत्व असतात, 6 प्रकारचे जीवनसत्व असतात. जीवनसत्व अ, ब, क, ड, ई आणि ब1 असे काही वेगवेगळे 5-6 जीवनसत्वे असतात. ते जीवनसत्व आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांपासून आपल्याला भेटत असतात. त्यामुळे आपण आहार खाताना काय केलं पाहिजे की सर्व प्रकारचं अन्न आपण खाल्लं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपल्याला एखादा पदार्थ जास्त आवडतो, तो आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खातो. आणि एखादा पदार्थ असतो तो आवडत नाही, उदाहरणार्थ कारला आहे, कारला आपल्याला आवडतच नाही, कारला आपण खातो नाही. परंतु इथं काय भाजी आहे, समजा पनीरची भाजी आहे, खूप खातात. जर खाल्लं तर काय होईल, फॅट प्रमाणामध्ये वाढेल. पण तो कारला खाल्लं तर काय होईल, ते कारला आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. तसं आता उदाहरणार्थ वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळी फळं येत असतात. उदाहरणार्थ आता समजा गाजर आहे, तर गाजर तुम्ही खाल्लात तर गाजरापासून आपल्याला अजीवनसत्व मिळत असतं. आणि त्या अजीवनसत्वामुळे काय होतं, आपल्याला खास करून रातनळीपणा जो असतो तो जो आजार असतो तो होत नाही. त्यामुळं गाजर आपण काय केलं पाहिजे, त्या सीझन मध्ये खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण कलिंगड आहे किंवा टरबूज आहे, हे हा फळ आहे. आता हे फळ काही जणांना खावं वाटतं, काही जणांना खावं वाटत नाही, म्हणजे सांगायचा भाग. पण ते आपण खाल्लं पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरामधील पाण्याची पातळी वाढत असते. आता ऍपल असेल, ऍपल खाल्ल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला आयर्न मिळत असतं असं सांगितलं जातं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो पदार्थ आहे दूध आणि अंडी. दूध सर्वांनी पिलं पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे, दुधाचा वापर केला पाहिजे. कारण दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं, दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं. आणि दुधामध्ये काय असतं, सर्व प्रकारचे जीवनसत्व त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये असत असतं. त्यामुळे दुधाचं सेवन किंवा दुधाचा आपल्या आहारामध्ये समावेश खूप गरजेचं असतं. त्यानंतर अंडी देखील आहे. अंडी देखील खूप महत्वाचा आपल्याला काय आहे, आहार आहे. त्यामुळे त्याचा आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे कडधान्य आहे, त्याचा देखील आपण काय केला पाहिजे, आपल्या आहारामध्ये वापर केला पाहिजे. आणि सर्व प्रकारच्या पालेभाज्या देखील आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे एखादा पदार्थ आवडतोय, एखादा आवडत नाही, खाण्यापेक्षा थोडं का होईना पण त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर काय होईल, आपलं जे शरीर आहे ते सुदृढ निरोगी राहील. आणि हेच महत्व सांगण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो उपक्रम आहे शासनाने अंगणवाडी मार्फत घेतलेला आहे. अशा पद्धतीने माझे जे 2 शब्द आहेत त्याचं तुम्ही आहारामध्ये प्रत्यक्ष कृती करून आहारामध्ये उपयोग करा, अशीच मी तुम्हाला एक सल्ला देईन. बस एवढं बोलून थांबतो.
वगैरे येतो त्याचे लाडू बनवले तुपात बांधले. मग मी पालक कसं त्याचा उपयोग करत नाही. लाडू वगैरे करून छान असतात आणि मुलं आवडीने खाऊ शकतात. रानपाल्याची भाजी आहे पालकाने आणलेली. आलू आहे. आणखी नाचणीची भाकरी, शेवग्याची भाजी वगैरे आणली. नाचणीच्या भाकरीतून आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळतं. तांदळाच्या भाकरीतून फक्त आपल्याला प्रोटीन मिळतं. आता ह्या सीझनला आपल्याला अळू भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध असतं. आपण अळूपासून म्हणजे विटॅमिन मिळतं आणि प्रत्येक वेळेला आपण त्या सीझनला येणाऱ्या भाज्या ह्या आपण खाल्ल्या पाहिजे. तसंच आणखीन काय कोबीचे हे कोबीच्या मुलं अशीच कोबीची भाजी खात नाहीत. मग आपण हे असं काहीतरी कोबीच्या आता ह्या कोबीच्या वड्या बनवल्यात तर कोबीच्या वड्या मुलं आवडीने खाऊ शकतात. मग त्यापासून मुलांना आवश्यक असणारे जीवनसत्व मिळतात. शाळेतून जे आहार मुलांना तोच आहार मिळतो ना, जो खिचडीचा आहार मिळतो तो आपण म्हणतो की काय मिक्स आहे ते त्याच्यापासून काय मुलं ते खात नाही. पण याच्या हे बघा हे असं बीट बटाटा वगैरे टाकून हे बनवलंय. हे सुद्धा मुलं आवडीने खातात पण ते आपण मुलांना काळजीपूर्वक बनवून दिलं पाहिजे. डिश तयार करते कसं कसं द्यायचं ते सगळ्यात पदार्थ मी भरते आधी. भाजी चमचा इथे होता ना नाहीये. डिश एक भरली नाही. त्याचा एक फोटो काढायचा. मी येतो आवडतोय तो सगळ्यांच्या ह्याच्यात नसेल वाटतं. काय सगळ्यांना टाकलं ते काय सगळ्या डिश मध्ये पराठा एक एक तुकडा तर टाका ठेवा. हा त्यांना पण देऊ द्या. मुलांना किती 5च मुलं आहेत ना. हो 5च आहेत. एक एक देऊ काय तर असा कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरा करतो. मित्रांनो तुमच्या शाळांमध्ये पण असा कार्यक्रम साजरा होतो का मला नक्की कमेंट करून सांगा. आता जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.